राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली। यावेळी त्यांनी विठ्ठलचरणी राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। महापूजेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, पांडुरंगाने माझ्या हातून ही सेवा घडवून घेतली, याचं मनापासून समाधान आहे। यावेळी त्यांनी भाविकांच्या दर्शनाबाबत महत्त्वाची माहिती देत सांगितले की शासकीय पूजेच्या वेळी दर्शन रांगा बंद ठेवण्याची पूर्वीची पद्धत बदलण्यात आली असून मुखदर्शन रांग सुरू ठेवल्यामुळे लाखो भाविकांना अखंडपणे विठ्ठलाचे दर्शन घेता येत आहे। तसेच जलसंपदा विभागाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जलसंपदा विभागाचे एक महत्त्वाचे कार्यालय सोलापूर येथे कार्यरत करण्यात आले असून दुसरे कार्यालय कोल्हापूर येथे आहे। पुणे विभागातील अनेक धरणे बिगर सिंचनाच्या वापरासाठी गेल्याने जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुखदर्शन लोक घेऊन जायचे, पण जवळजवळ 5 तास दर्शन रांगा बंद असायच्या सरकारी महापूजासाठी। ते मुखदर्शन आपण सुरू केलं त्या काळामध्ये। आज किमान त्या 4 तासामध्ये 1.5 ते 2 लाख भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतात। एक मोठा निर्णय होता। त्यावेळेच्या त्या मंदिरातल्या लोकांचा विरोध होता, काही लोकांनी विरोध केला। त्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये काही पूर्वी लोक पास विकायचे, तर ती ठराविक लोकांनाच पास मिळायची, ती प्रक्रिया आपण थांबवली। अनेक गोष्टी मला वाटतं पांडुरंगाने माझ्या हातून करून घेतल्या आणि त्याचं एक वेगळं समाधान आहे की आपल्याला ही पावलं आपण ज्यावेळी काही पावलं उचलली याचं लोकांनी स्वागत केलं, कुठे त्याचा विरोध झाला नाही। म्हणून सुभाषराव तुमचं सोलापूरचं कार्यालय त्या भावनेतूनच सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्याला कोणी विरोध केला असं मला वाटत। आणि म्हणून आपण आता बरोबर आहे, मोठं आव्हान होतं। तसं आहे, आपण हे कृष्णा खोरे दोन्ही कार्यालय आपण बाहेर नेले। एक आपण आता सोलापूरला आणलं आणि दुसरं आपण कोल्हापूरला स्थलांतरित। त्यामुळे ते विकेंद्रीकरण झालेलं आहे, कारण पुण्याची बहुतांश धरणं आता ही अर्बनायझेशन करतात, बिगर सिंचनाकरता गेलेली आहे। आता सगळं सिंचन आपल्याकडेच आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला जे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या किंवा या भागासाठी राबवायचे आहेत। विशेष करून भीमासिना बोरी नदीवरचे आपल्याला जे बंधारे बांधायचे आहेत, विविध उपसा सिंचन योजना आपल्याला कार्यरत करायच्या आहेत। अनेक वर्ष उजनी धरणातला गाळ काढण्याची आपण चर्चा करत होतो। मला सांगायला आनंद होतो की साधारण 1 महिनाभरामध्ये आता निविदा प्रसिद्ध होतील आणि मला वाटतं पुढच्या 3 महिन्यामध्ये या कामाला सुरुवात होईल। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, संगमनेर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।